काही नाही आलं. बरं बरं. आणखी काही शेतकरी आपल्या बरोबर आहेत. तुमचं किती एकर शेत होतं आणि काय नुकसान झालंय तुमचं? माझा जो 1 हेक्टर साहेब हे कापूस असा आहे. माझं या कापसाला काहीच राहिलं नाही साहेब. आता काय करा यार, खिशातले पैसे गेले, बँकेचे गेले, सगळंच गेलं आणि हे आलेत. एक सुद्धा बोट नाही साहेब पायाला. आता साहेबांना काय दुष्काळ जाहीर केला तर काहीतरी होईल, नाही तर काही घडणार नाही साहेब. एकरी आज मुख्यमंत्री मराठवाडा दौऱ्यावर आहेत, उस्मानाबादला जाणार आहेत. काय तुम्ही त्यांना सांगाल? मुख्यमंत्र्यांकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? ओला दुष्काळ जाहीर करा साहेब, दुसरी काय अपेक्षा आहे? आणि काहीतरी मिळावं. विमा कंपनीवाल्याला ना, तर विमा कंपनीवाले फार बदमाश झाले साहेब. काही रुपया देऊन झाले तर 75% नुकसान दाखल, तरी 10% 20% ते नुकसान भरपाई द्यायलेत. विम्यावाल्याकडे सुद्धा पाहावं लागतं साहेब. काय सांगावं, आम्ही तर पैसे भरले की विम्याचे. मग तर अपेक्षा लागेल झालं की काय येईल मुलं असं नाही. आता सरनं पाहावं काय व्हायचं ते. विरोधी पक्ष नेते आहेत बापा, काहीतरी करावं यायचं. नाही तर इंडियन बँक येईल आणि साहेब आता कापसाला हे पहा जे हाल कसे आले ते. आपण बघितलं की अशा पद्धतीची शेतकऱ्यांची दुरावस्था झाली आहे. बघूया किती लवकरात लवकर मदत जाहीर होते ते आणि प्रत्यक्ष या लोकांना मदत लवकर मिळते.